या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मंत्र्यांसह खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादीच्या 18 आणि आघाडीसोबत 2 अशा 20 जागा मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच अध्यक्षा होणार आहेत. यामध्ये शोभा फरागटे, शैलजा पाटील, विद्या पाटील, शिल्पा खोत, पूजा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान शोभा फरागटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल असा सूर आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील अध्यक्षपद पहिल्या 2.5 वर्षांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने चिन्हावर 18 तर आघाडीसोबत 2 अशा 20 जागांवर विजय मिळवल्याने त्यांच्याकडेच पहिले अध्यक्षपद जाईल. राष्ट्रवादीकडून बोरोडे गटातील शोभा फरागटे व गिजवणे गटातील शैलजा पाटील अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार समजले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुल्या महिला प्रवर्गातून सेनापती कापशीमधून शिल्पा खोत, कुदनूरच्या विद्या पाटील, येवलूरच्या पूजा पाटील, कसबा तरळीच्या अमृता डोंगळे आदी विजयी झाले आहेत. पहिल्या 2.5 वर्षात 10 महिन्यांचा अध्यक्ष करायचा झाल्यास या महिला सदस्यांनाही भविष्यात संधी मिळू शकते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असल्याने अध्यक्षपदावर कोणाला संधी द्यायची हे ते ठरवणार आहेत. टीव्ही नेक्स्ट साठी प्रदीप जाधवसह तुषार पाटील.